नमस्कार. आज आपण अनबॉक्सिंग करतो आहे एका विशेष झाडाची. खरं तर हे झाड माझ्याकडे आधीपासून आहे आणि त्याला फळंही भरपूर लागतात. तो वृक्ष तुम्ही बऱ्याच वेळा माझ्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल. असो, मी तुमचा जास्त वेळ न घालवता ते झाड कोणतं आहे हे मी आधीच सांगून टाकतो. हे जे झाड आलेलं आहे ते आहे तुतीचं, अर्थातच मलबेरीचं. आता माझ्याकडे जे आधीचं जो वृक्ष आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेलच आणि बघितलाही असेल, तो वृक्षही तुतीचाच आहे. मात्र त्याला फळांची संख्या कमी आहे आणि ती व्हरायटी ही वेगळी आहे. आणि ही जी व्हरायटी आहे ही जास्त फळं देणारी व्हरायटी आहे, म्हणून मी हे झाड मागवलेलं आहे. आणि ज्या ताईंकडून मी हे झाड घेतलेलं आहे ते झाड तुम्हाला जर हवं असेल, अशी व्हरायटी हवी असेल तर तुम्ही त्या ताईंची त्या ताईंना मी टॅग करेल. तुम्ही त्यांच्या चॅनलवरती जाऊन व्हिजिट करून त्यांना कमेंट करू शकता, त्या तुम्हाला हे झाड देतील. आणि जर माझ्याकडे पण तुतीचं माझा वृक्ष आहे, तर त्या व्हरायटीची जर तुम्हाला कटिंग हवी असेल तर मीही तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. असो, तर त्या ताईंचे खूप आभार आणि त्यांनी लवकरात लवकर आपल्याला झाड दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आहेत. आणि झाड ही सुव्यवस्थित आहे, सुस्थितीमध्ये आहे, कारण की 3च दिवसामध्ये मला झाड भेटलेलं आहे. आणि पावसाळ्यात पाऊस असल्यामुळे कदाचित झाड सुव्यवस्थित आहे. आणि तुम्हीही त्यांच्याकडून हे झाड ऑर्डर करू शकता जर तुम्हाला हवं असेल तर. आणि जर तुम्हाला मोठ्या तुतीचं हवं असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, मी तुम्हाला ते झाड देईन. त्याचप्रमाणे जर कोणाकडे जर लाँग मलबेरी अर्थात पाकिस्तानी तुतीचं झाड असेल, मोठ्या तुतीचं म्हणजे जी लांब असते तिचं असेल, किंवा व्हाईट मलबेरी, तर त्याचं कोणाकडे रोप असेल तर मला नक्की कमेंट करून सांगू शकता. मी परचेस करेन, कारण की मला व्हरायटीज म्हणजे खूप मलबेरीच्या ज्या व्हरायटीज आहेत वेगवेगळ्या, त्या कलेक्ट करण्याची हॉबी म्हणाल किंवा खूप आवड आहे, तर ते मी कलेक्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर चांगल्या स्थितीमध्ये तुतीचं झाड आपल्याला भेटलेलं आहे. गावाकडे हे झाड तुम्हाला असं बघावं मिळतं, पण आता पण त्याची म्हणजे आता दिसत नाही, दुर्मिळ झालेलं झाड आहे असं वाटायला लागलं आहे. आणि गावालाही आता झाड ते दिसत नाही. असो, मी आता झाड मोठ्या तुतीच्या वृक्षाशेजारीच हे छोट्या तुतीचं झाड लावत आहे. आणि याला फळं आल्यानंतर मी नक्कीच व्हिडिओ शेअर करेन किंवा याचे अपडेट मी देण्याचा प्रयत्न नक्कीच करत आहे. एक छोटीशी मुलगी आमच्या इथली, तीही मदत करते आहे झाड लावण्यात. झाडे लावा, झाडे जगवा हा संकल्प आहे आमचा. तर त्याच्यामुळेच आम्ही लावतो आहे. तर पुन्हा त्या ताईंचे मी आभार मानतो आहे, त्यांनी लवकरात लवकर झाड दिल्याबद्दल. आणि माझं हे तुतीचं वृक्ष पाहत आहे त्याच्या शेजारीच, त्याचं खोड खूप मोठं आहे. मी सध्या त्याची कटिंग केली, पावसाळ्यात कटिंग करू नये, पण खूप झाड वाढल्यामुळे मला कट करावं लागलं. असो, आता हे झाड लावले आणि तुतीला फार वाढ असते. तुतीच्या झाडाला फार वाढ असते. जर तुम्ही आत्ता लावलं तर 2-3 महिन्यात त्याची खूप उंच झाड जाते. त्याच्यामुळे मी त्याला तिथेच लावलं आहे शेजारी. दोन्ही तुतीची झाडं आनंदात जगतील आणि आनंदात वाढतील. आणि जरासा सूर्यप्रकाश घेण्यासाठी त्यांना हे करावं लागते, कष्ट करावे लागतात. असो, हॅपी गार्डनिंग. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये.